एक क्षण, फक्त एका क्षणाचा निर्णय आणि त्या निर्णयामुळे देवाला स्वतः पृथ्वीवर 10 अवतार का घ्यावे लागले? श्रीहरी विष्णूंनी आपल्या प्रिय भक्तामुळे पृथ्वीवर 10 अवतार घेतले. तर आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र कथासार याच्यामधील 3ऱ्या अध्यायाची कथा सांगणार आहे. आपण कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे सुद्धा लिहा. तुम्ही दिलेला एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. चला तर आपण कथेकडे वळूया. ही कथा आहे दुर्वासा ऋषी आणि अंबरीश ऋषींची साधना याची. कधी कधी देवही आपल्या भक्ताची परीक्षा घेतो आणि एका क्षणाचा निर्णय त्याचा संपूर्ण इतिहास बदलून टाकतो. ही कथा आहे अशाच एका परमभक्ताची, ज्याच्या शांततेमुळे देवाला स्वतः पृथ्वीवर 10 अवतार घ्यावे लागले. अंबरीश नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते केवळ विद्वान ऋषी नव्हते, तर ते अखंड विष्णू भक्त होते. एकादशीचे व्रत असो वा दैनंदिन पूजा, अंबरीश ऋषींचे आयुष्य पूर्णपणे ईश्वर चिंतनात रंगलेले होते. अंबरीश ऋषींनी एकादशीचे व्रत केले होते आणि या दिवशी त्यांनी दिवसभर हरिनामामध्ये घालवलेले होते आणि भगवंताचे चिंतन केलेले होते. एकादशीच्या व्रतामुळे त्यांच्या मनाला अपार शांती लाभलेली होती. पण त्या शांततेची परीक्षा घेण्यासाठी एक दिवस अचानक दुर्वासा ऋषी अंबरीश ऋषींच्या घरी आले. तो दिवस होता द्वादशीचा आणि आदल्या दिवशी अंबरीश ऋषींना एकादशीचे व्रत होते आणि त्यांनी दिवसभर ते व्रत नित्य नियमाने केलेले होते. आणि चिंतन मननामध्ये श्रीहरी विष्णूंनी दुर्वासा ऋषींना विनंती केली की तुम्ही अंबरीश ऋषींना जो श्राप दिलेला आहे ना, तो मागे घ्या, तो माझा परमभक्त आहे. पण दुर्वासा ऋषींनी श्राप मागे घेण्यासाठी नकार दिला आणि ते बोलले की मी हा श्राप मागे घेणार नाही. पण श्रीहरी विष्णू यांना दुर्वासा ऋषींनी सांगितले की मी श्राप मागे घेणार नाही. पण तरी सुद्धा परत श्रीहरी विष्णूंनी दुर्वासा ऋषींना सांगितले, मग मला शाप द्या, पण माझ्या भक्ताला शापमुक्त करा. यावर दुर्वासा ऋषी म्हणाले, ठीक आहे, मग मी तुम्हाला पृथ्वीवर 10 अवतार घ्यावे लागतील. भगवान विष्णूंनी ते मान्य केले आणि पुढे पृथ्वीवर त्यांनी 10 अवतार श्रीहरी विष्णूंनी घेऊन अधर्माचा नाश केला आणि पुन्हा धर्माची स्थापना केली आणि मानवाला योग्य मार्ग दाखवला. अशा प्रकारे श्रीहरी विष्णूंनी त्यांच्या परमभक्तामुळे अंबरीश ऋषीमुळे त्यांनी पृथ्वीवर 10 अवतार घेतले. ही कथा जर तुम्हाला खरंच मनापासून आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय आपला श्रीहरी विष्णूंसाठी लिहायचं आहे. चला तर अशीच एक नवीन कथा पुन्हा तुमच्यासाठी लवकरच घेऊन येते.